मध्यमवर्गीय उच्चभ्रू समाज आता पोलिसांच्या दारात तक्रारीसाठी रांगा लावत आहे. व्यक्तिगत अहंकार आणि व्यवसायदत्त समस्यांमुळे त्रस्त झालेले डॉक्टर, इंजिनियर आणि अन्य व्यावसायिक समुपदेशनासाठी खाकी वर्दीच्या आश्रयास येत आहेत. गुन्हा घडूच नये यासाठीच्या जनजागृतीचा एक भाग म्हणून हा समुपदेशन कक्ष सुरू करण्यात आला आहे. कोणतेही दडपण मनात न ठेवता नागरिक केंद्रात कौटुंबिक समस्यांच्या तक्रारी घेऊन येत आहेत. बदलती जीवनशैली आणि जोडीदारासंदर्भातील वाढत्या अवाजवी अपेक्षांमुळे कौटुंबिक समस्या डोकेवर काढत आहेत. त्याचे प्रतिबिंब या तक्रार कक्षातही उमटते, असे समुपदेशन केंद्राच्या प्रमुख पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी सांगितले. तक्रारीबरोबरच महिलांना खूप काही बोलायचे असते, ते संयमितपणे आम्ही ऐकून घेतो. समुपदेशनादरम्यान चूक उमगली तर तडजोडीचा प्रयत्न केला जातो. अनेकदा क्षुल्लक कारणांनीही वाद उभा राहिलेला दिसतो. अगदी डॉक्टर, इंजिनियर, सॉफ्टवेअर व्यावसायिक आदी व्यावसायिकांच्या कौटुंबिक तक्रारी वाढत आहेत, असेही जाधव यांनी सांगितले. माहेरून पैसे आणण्यासाठीचा तगादा, त्यासाठीचा छळ, याबरोबरच आता लग्नानंतर दोघांमधील आवडीनिवडीतील फरक सासू सासऱ्यांशी पटत नाही, सासरकडून वाढता हस्तक्षेप, अशा तक्रारीही डोके वर काढत आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये असं होतं की फक्त लोअर मिडल क्लासमधल्याच तक्रारी या कक्षामध्ये येत होत्या किंवा त्यांच्याच तक्रारीची सोडवणूक इथे केली जायची. पण आता हा ट्रेंड बदलत चालला आहे. दिवसेंदिवस आपली जशी जीवनशैली बदलत चालली आहे. बायकासुद्धा नोकरीसाठी बाहेर पडल्या आहेत, मुलीसुद्धा उच्च शिक्षित झालेल्या आहेत. आता वेगळेच प्रॉब्लेम्स, म्हणजे पूर्वी कसं होतं की ठीक आहे, नवरा दारू पिऊन येतो, त्रास देतो, मारहाण करतो किंवा घरात पैसे देत नाहीत, या लेवलपर्यंत ह्या तक्रारी होत्या. परंतु आता परिस्थिती चेंज झालेली आहे. आता दोघंही नोकरीला जातात, दोघं एकमेकांसाठी वेळ देऊ शकत नाहीत, एकमेकांसाठी म्हणण्यापेक्षा घरासाठी जास्त वेळ देऊ शकत नाहीत. तर ह्याच्यामध्ये आता इंजिनियर्स किंवा IT सेक्टर्समधल्या ज्या मुली आहेत त्या आता 12-12 तास नोकरीसाठी बाहेर असतात. त्यामुळे स्वाभाविक घरामध्ये थोडंसं दुर्लक्ष होतं. म्हणजे आजकाल पुरुषांची सुद्धा हे चेंज झाली आहे की त्यांना नोकरी करणारी बायको हवी आहे, पण त्याच्याशी रिलेटेड येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते फेस करणं किंवा ती मानसिकता बदलणं अजून त्यांच्या पचनी पडलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीच्या केसेस आपल्याकडे येतात. पण त्यांना कसं असतं की थोडंसं काउन्सिलिंग करून किंवा समजावून सांगण्याची आवश्यकता असते. समजावून सांगितलं की त्या बऱ्याचशाच केसेस सॉल्व्ह होतात. आता साधारणतः आमच्याकडे महिला सहाय्य कक्षाला महिन्याला 100 ते 150 अर्जांचा हे म्हणजे दाखल होतात आपल्याकडे. त्याच्यामध्ये आपण नाही म्हटलं तरी म्हणजे आत्तापर्यंत जर तुम्ही बघाल तर ऑक्टोबर एंडपर्यंत आपल्याकडे 800 अर्ज आहेत. 800 अर्जामधले आपल्याकडे 125 अर्जामध्ये समझोता झालेला आहे. म्हणजे काही नाही तरी आपल्याकडनं थोडंफार प्रमाणात का होईना पण समझोता हा होतो. आणि म्हणजे आधी असं जाणवायचं की आपण जर समजावून सांगितलं तर मुली ऐकायच्या की नाही, म्हणजे मी ह्या गोष्टी ॲडजस्ट करायला तयार असते. आता मुली तसं राहिलेला नाही आहे. मग आज मी जर पैसे कमवते आणि मी जर आज बाहेरची आर्थिक जबाबदारी सांभाळते तर घरातली जबाबदारीसुद्धा त्याने सांभाळलीच पाहिजे. ह्या गोष्टीवरती पण हल्ली मुली अडून बसतात. आता पोलीस खात्यामध्ये पण बरेचसे चेंज झालेले आहेत. पहिल्यांदा तुम्हाला पोलीस स्टेशनलाच जावं लागायचं आणि पोलीस स्टेशनला जायला अजूनही बऱ्याचशाच लोकांची अशी मानसिकता असते की पोलीस स्टेशन नको. पण महिला सहाय्य कक्ष त्याच्यासाठीच शासनाने याची सुरुवात केलेली आहे ॲक्च्युली, की इथे आल्यानंतर तुम्हाला पोलीस स्टेशनला आला आहेत असं कधी वाटत नाही. आणि आपण जे काउन्सिलर घेतलेले आहेत ते आपण म्हणजे पब्लिकमधनंच काउन्सिलर घेतलेले आहेत, ज्यांचा MSW झालेला आहे किंवा काउन्सिलिंगचे कोर्स झालेले आहेत, अशाच लोकांना आपण अपॉइंट केलेलं आहे इथे. त्यामुळे इथे आल्यानंतर म्हणजे सुरुवातीला राग असतो की हिनी पोलिसात माझी तक्रार दिली, पण इथे आल्यानंतर इथलं वातावरण बघितल्यानंतर ॲटोमॅटिक ही गोष्ट डोक्यातून जाते की हिनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे म्हणून. आणि असं नाही आहे की फक्त महिलाच तक्रारी करतात, आता तर पुरुषही आपल्याकडे तक्रारी करतात. म्हणजे आता माझ्याकडे जर तुम्ही बघाल तर 800 अर्जांमध्ये 250 अर्ज पुरुषांनी केलेले आहेत की मला बायको त्रास देते म्हणून, अशाही तक्रारी आहेत. किंवा वयोवृद्ध लोकांचे देखील आपल्याकडे, म्हणजे ज्येष्ठ नागरिक जे आहेत की जी एकटी महिला आहे, सून तिला नीट वागवत नाही किंवा घरामध्ये अधिकार मागते, अशा पद्धतीचे देखील अर्ज आहेत. त्याचप्रमाणे आम्ही आता शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन लेक्चर्स घेतो. त्या ठिकाणी आम्ही आमच्या कक्षाबद्दल माहिती देतो. त्याच्यामध्ये आम्ही सांगतो की तुम्ही फक्त कौटुंबिक कलहाच्या संदर्भातच तुम्ही महिला सहाय्य कक्षाची मदत घेतली पाहिजे असं नाही आहे. जर समजा एखादी कॉलेजमधली मुलगी आणि तिला एखादा मुलगा त्रास देतोय, पण तिची गोष्टी अशी असते की घरात जर सांगितलं तर घरचे म्हणतील तू कॉलेजला जाणं बंद कर किंवा रोज तिला आणणं सोडणं ह्या गोष्टी करतील, जे तिला नको असतं. त्यामुळे तिच्या डोक्यामध्ये एक भीती असते की आपण कुणालाच सांगायला नको.
ती आहे तो त्रास सहन करते. त्याच्यापेक्षा जर समजा ती आमच्याकडे आली आणि आमच्याकडे अप्रोच झाली तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करतो आणि ते सुद्धा जर तिची इच्छा नसेल की दुसरं कोणाला कळवावं तर FIR दाखल न करता किंवा काय म्हणजे जे आम्ही पोलिसी हे वापरतो की इथे आणून मार देणं, चोप देणं किंवा त्याला काही धाक दाखवणं, अशा गोष्टी देखील आपण मदत